रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले ओ सजनी सुख झाले ओ साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा
हा माधव बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरि दुरळू आंबुला के लागे बाई दुरळू आंबुला के लागे बाई ब्रह्मादिका तो न पड़े ठाए ब्रह्मादिका तो न पड़े ठाए हालो न तालो न हालो नये तालो दुरळू आंबोला के लागे बाई दुरळू आंबोला के लागे बाई ब्रह्मादिका तो न पड़े ठाए ब्रह्मादिका तो न पड़े ठाए हालो नये तालो नये हालो नये तालो सैरा वैरा काही बोलो नये सैरा वैरा काही बोलो नये हालो नये तालो नये हालो नये तालो आंबुला केला जरी धावे मन आंबुला केला जरी धावे मन उडती 42 जाती नाक कान
उडती 42 जाती नाच कान आलो नाये चालो आलो नाये चालो वैरा वैरा काही बोलो नाये वैरा वैरा काही बोलो नाये आलो नाये चालो आलो नाये चालो मागील केले ते आवडे ठेवाओ मागील केले ते आवडे ठेवाओ बाप रखुमा देवी वरु विठ्ठल नाव बाप रखुमा देवी वरु विठ्ठल नाव आलो नाये चालो आलो नाये चालो मागील केले ते आवडे ठेवाओ मागील केले ते आवडे ठेवाओ बाप रखुमा देवी वरु विठ्ठल नाव बाप रखुमा देवी वरु विठ्ठल नाव आलो नाये चालो आलो नाये चालो वैरा वैरा काही बोलो नाये वैरा वैरा काही बोलो नाये आलो नाये चालो नाये आलो नाये चालो विठोबार कुमारी जय जय कुमार कुमारी जय जय कुमार कुमारी Jai Jai Kumar Kumar
आंबुला केला गे बाई, दुरळू आंबुला केला गे बाई, ब्रह्मादिका तो न पडे ठाई. हालो नये चालो नये, सैरा वैरा काही बोलो नये. आंबुला केला जरी धावे मन, बुडती 42 जाती नाक कान. हालो नये चालो नये, सैरा वैरा काही बोलो नये. मागील केले ते अवघेची वाहो, मागील केले ते अवघेची वाहो. बाप रकुमादेव वरु विठ्ठलू नाओ. हालो नये चालो नये, सैरा वैरा काही बोलू नये. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदार सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवानी. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांचे. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. दुरळू आंबुला केला गे बाई, ब्रह्मादिका तो न पडे ठाई. हालो नये चालो नये, सैरा वैरा काही बोलू नये. भगवान ज्ञानोबा यांचं बोलणं आहे. या अभंगामध्ये भगवान ज्ञानोबा आहे, दुर्लभ अशा परमात्म्याला मी आपलासा केला, आणि त्या ज्या परमात्म्याला मी आपलासा केलेला आहे त्याच्या घरची रीत या अभंगात आहे महाराज. परमात्म्याच्या घरची रीत आहे ती, बरं का. ती या अभंगाद्वारे भगवान ज्ञानोबा आहे तुम्हा आम्हाला या ठिकाणी प्रतिपादन करतात. असो किम कार्य कार्यकारण भावसंबंधाने महाराज या ठिकाणी असा आहे की आत्यंतिक सुखदायक आल्हाददायक असा हा सोहळा, बरं का, लग्न सोहळा या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीनं पार पडलेला आहे. ज्यांच्या घरचा हा सोहळा तेही आत्यंतिक सेवेदारी मंडळी आहेत महाराज. बरं वाटलं मला, आणि याच्यातून आपल्याला काही समजून घेता येतं, जाणून घेता येतं की सेवा केलेली वाया जात नाही, आणि सेवेदारांनी कधीही काळजी करत बसू नये. मी सहजरित्या त्या मिटिंगला आलो होतो, त्यावेळी त्यांच्या घरी बोलून एकदा गेलो होतो. कुठलीच काळजी करू नका म्हणून सहजरित्या. याचा अर्थ पंचांग बघून सांगितलं असं म्हणू नका. मग अशी बरीच म्हणत होती पंचांग बघतात महाराज. वारकऱ्यानं शक्यतो पंचांगाच्या नादी लागू नये. वारकऱ्यानं, मुलगी वारकरी आहे, मुलगा वारकरी आहे, वारकऱ्याला मुलगी देताना सुद्धा पंचांग बघायचं नाही केव्हा. नाही त्याच्या कुंडलीत असा आहे, त्याच्या कुंडलीत तसा आहे, काही नाही नाही का. हो, लक्षात ठेवा इथून पुढं, कारण आमच्या फडावरती तशी एक गोष्ट घडलेली आहे. श्री गुरु बाबासाहेबांनी सुभादेव यांना सांगितलं होतं तुमचं पंचांग ज्याने बनवलं आहे तो पहिला आधी वारकरी आहे का बघा म्हणून सांगितलं. जी कुंडली बनवली होती त्यांनी, म्हणजे पंचांगाचा निषेध केला नाही, पण ती कुंडली ज्याने बनवली होती त्यांनी सांगितलं अरे बाबा ते कशात, ते म्हणले पंचांगात बघून केले. ती कुंडली ज्याने केली तो वारकरी आहे का बघा म्हणले. वारकरी नाही ना, मग ती कुंडली बाजूला ठेवा म्हणले, बरं का. सुभादेव श्री गुरु बाबासाहेबांचं ते अधिकारी पुरुष या ठिकाणी महाराज नाही का वर्णन केलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. जयाचे बिसाड शब्द सुखे म्हणो येती वेद, सदे सच्चिदानंद कान होती ते, बरं का. तैसे सदे सच्चिदानंद कान होती ते, बरं का. लक्षात ठेवा अशी व्याख्या आहे. आणि म्हणून महाराज माझी विनंती आहे, अरे वारकरी संप्रदायानं हा एक त्या ठिकाणी करावं. लक्षात ठेवा, वारकरी मुलगा आहे, वारकरी मुलगी आहे, मुलगी जरी वारकरी आहे महाराज, अजिबात ते काय कुंडली वगैरे बघत राहायचं नाही, नाही बघत राहायचं. रामकृष्ण हरी म्हणायचं चला, हो नाही का.
नाहीतर मग आयुष्यभर काय म्हणून चाललं, तुका म्हणे घालू तर यावरी भार, काय फायदा आहे त्याचा म्हणून. लक्षात आलं का नाही. आपण शिकावं. जे जे काही जे होते ते त्याच्या इच्छेनं होते, त्याच्या सत्तेनं होतं आहे, त्याचे सत्तेनं. बरं का, कितीतरी प्रमाण आहेत महाराज. काय आपलं आहे मला नाव सांगा बरं. सर्व सत्ता त्याची आहे, त्याच्या सत्तेनं चालतं. लक्षात आलं का नाही. त्याच्या संकल्पनेनं चालतं. आम्ही विष्णुदासी देव ध्यावाची, आम्ही विष्णुदास आम्ही विष्णुदास देव ध्यावाचे. जे होणार ते होते प्रारब्धेशी. पण अजून एक याच्या पुढं आहे बरं का तात्या. असा एक शब्द आहे, भक्त त्याला म्हणतात ज्याच्या ठिकाणी प्रारब्ध संचित आणि क्रियमान ज्याच्याजवळ नाही महाराज. लक्षात ठेवा. प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण. कारण हे ज्याच्या जवळ असतं त्यांचा काही ठिकाणी बाद सांगितलेला आहे, नाश सांगितलेला आहे. पण विष्णुदासांना नाही नाश पावत असा शब्द आलेला आहे. का? प्रारब्ध क्रियमान संचित रहित असतात ते. लक्षात आलं की नाही. आणि म्हणून फार सुंदर असा सोहळा मला या ठिकाणी ऐकायला मिळाला त्या दिवशी. बरं का, काही लोकांनी मला ते शूटिंग करून थोडंसं दाखवलं होतं. कारण फार जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळं फक्त आम्हाला त्या दिवशी उपस्थित येता आलं नाही. बरं का, राहता आलं नाही. का आलं नाही त्याचं कारण आहे, कारण आमच्याच भावकीमध्ये लग्न त्याच दिवशी. आमच्याच भावकीमध्ये लग्न अवघड झालं ते लक्षात ठेवा. आणि म्हणून म्हटलं आता नंतर केव्हा तरी जाऊ. या अभंग आजच्या सेवेकरता हा निवडण्याचं कारण आहे महाराज. बरं का, एक तर आमच्या थोडीशी फडाची परंपरा आम्हाला राखावी लागते की गुरुवारच्या दिवशी माऊलींच्यावरच बोलायचं. गुरुवारचा दिवस आहे. बरं का, गुरुवारचा दिवस आहे. त्या दिवशी माऊलींच्या अभंग घेतात फडावरती. आपल्या आजरेकर फडावरची परंपरा आहे. आणि ती परंपरा मला या ठिकाणी हे करता येत नाही महाराज. लक्षात ठेवा. का? कारण महिन्याचे वारकरी आम्ही आहोत आणि परंपराही सांभाळावी प्रत्येकानं आपापली परंपरा सांभाळावी. परमात्मा सांभाळतोय का नाही? 4थ्या अध्यायामध्ये परंपरा सांभाळलेलं वर्णन आहे. एवम परंपरा प्राप्त मिमम राजर्षी विदू. काय कशाचं प्रमाण आहे ते? तोही आपली परंपरा सांभाळतो. भक्तांना आपली परंपरा सांभाळावी. बरं का, या न्यायानं महाराज या ठिकाणी त्या परंपरेला अनुसरून हा अभंग निवडलेला आहे. कार्य आहे लग्न सोहळा. आज पूजाविधी झालेला आहे महाराज. बरं का, हां, फार सुंदर आहे. आता ते का करावं, लग्न का करावं, त्याच्याकरता भागवतामध्ये बरीच चिंतन आहेत. तुम्ही सगळी सुज्ञ मंडळी आहात, भागवताची पारायण करणारे आहात. मला फारसं त्याच्यावरती फक्त एक चिंतन सांगत राहतो. वर्णसंकर या ठिकाणी होईल म्हणून त्याला प्रतिबंध घालण्याकरता वेदानं काही निर्माण केलं. बरं का, जे संस्कार निर्माण केले त्यातला हा प्रसंग आहे. बरं का, ते संस्कार आहेत विवाह. लक्षात ठेवा, वेदानं निर्माण केलेलं आहे हे सगळं. कशाकरता? भलती स्त्री भलता नर, भागवतामधली प्रमाणं. बरं का, लक्षात ठेवा. भागवतामध्ये त्याची बरीच चिंतन आहेत विवाह सोहळ्यासंबंधी, नाही का. विवाहाचा अर्थ म्हणजे लग्नाचा अर्थ ज्याला कळाला त्यांनी लग्नाला होकार द्यावा. काय म्हटलं, चुकलं काय जरा? काय प्रमाण आहे? ज्यांना लग्नाचा अर्थ कळला त्यांनी लग्नाला होकार द्यावा. आता काय झालं हे लग्न म्हटलं की सरळ हा लग्न आहे. बरं का, सामान्य नसतं ते महाराज, सामान्य नसतं. त्याच्यामध्ये असं वर्णन केलेलं आहे, ज्या वेळेला रामदास स्वामींना कळालं हे याचा अर्थ काय आहे तो. बरं का, हो, अर्थ कळाला. पुढं सावधान का म्हणतात हेही कळालं सगळं. त्याचं स्वरूप जाणून घेतलं महाराज.
जी मुलगी आपण या ठिकाणी करून आणतो त्याचा वडील त्याच दिवशी मुक्त होतो बरं का. लग्नाच्या दिवशी वडील मुक्त होतात म्हणजे त्या मुलीच्या जबाबदारीतून आपणची विहोनी दुहिता शब्द आहे बरं का. मम न म्हणे मम पिता बरं का, म्हणजे मम न म्हणे पिता. पण आता पुढं आता तो सुटे परी प्रतिग्राहिता जावही शिरके. महाराज असं आहे, थोडंसं लक्षात ठेवा. याच्यामध्ये गुंतागुंती आहे आणि इतकी गुंतागुंती आहे. जर महाराज पत्नी सरळ चांगल्या पद्धतीनं बरं का कुळाचार पद्धतीनं जर राहिली तर बरी आहे, आणि त्यातून जर जरा जरी तिची चूक झाली तरी त्या चुकीचा परिणाम पतीला भोगायला लागतो ना. गंमत आहे बरं काही, फार मोठं आहे. म्हणून त्याचं स्वरूप कळावं. कारण राजा प्रजा करी पाप राजाने भोगावे. प्रजेनं पाप केलं तर राजा भोगतो. तसं पत्नीनं जर चुकून जर इकडं तिकडं त्याच्याकडून जर हे घडलं बरं का, पाप घडलं, दोष घडले, तर त्याचे दोष कोणाला लागतात? पतीला लागतात. शिष्यानं केलेले दोष गुरुनं भोगावं लागतंय महाराज. बरीच मंडळीने म्हणून काय म्हणतात, मेघवृष्टीने न करावा उपदेश. हां, करावा उपदेश. मेघवृष्टीने करावा उपदेश, अरे गुरुने न करावा शिष्य म्हणून सांगितलेला आहे. कारण सरळ जर महाराज त्या पद्धतीनं राहिला नाही, लोक ऐकतात. अधिकाऱ्याची व्याख्या, साधून चतुष्टी संपन्नाची व्याख्या, सगळी व्याख्या लोकांच्या जवळ ती सगळ्यांना पाठ आहे आता. पण महाराज ती जर आचरणात जर ती अनुकरणात आली नाही तर त्याचे दोष फार वाईट आहेत. म्हणून शास्त्र नाही का तारकीय आहे आणि शास्त्र मारकीय आहे. जर ते जबाबदारीने नाही स्वीकारलं तर. विठ्ठल आणि म्हणून त्या घरची परंपरा, त्या घरची रीत सांभाळावी लागते त्या मुलीला महाराज. आणि म्हणून ती सांगण्याकरता हा अभंग मुद्दाम निवडला आहे, मुद्दाम निवडलेला आहे महाराज. भगवान ज्ञानोबा राय म्हणतात, मी जो पती केला तो सामान्य नाही, सामान्य नाही. मी त्याच्याकरता वन फिरलेलं आहे, वन फिरलेले आहोत म्हणतात ते ज्ञानोबा राय म्हणतात. त्यांचंच प्रमाण आहे. हरी चहू मार्गी गेले परी न संपडे वाट. चहू मार्गी गेले परी न संपडे वाट. चहू मार्ग गेले परी न संपडे वाट. चहू मार्गी गेले परी न संपडे वाट. चैतन्याचा घाट वेंदियेला, चैतन्याचा घाट वेंदियेला. सांगा गे बाई कोण्या घरी नांदे. सांगा गे बाई कोण्या घरी नांदे. सांगा गे बाई कोण्या घरी नांदे. अभंगाची सुरुवात आहे त्या भगवान ज्ञानोबारांच्या गात्यातल्या. सावळी निळी भुलली किनारी, परेची या घरी शुद्धी पुसे. सांगाव बाई कवन्या घरी नांदे, कैशे या गोविंदे हिंडविले. मला ही वनवन करायला लागलं म्हणतात बरं का. मला कळना म्हणतात त्याला. बरं मी काय प्रयत्न थोडं केलं का? भगवान ज्ञानोबारांचे प्रयत्न आहेत ते. मी बरं का हां
चारी मार्गानं म्हणजे चौवेदाच्या मार्गानं मी या ठिकाणी गेले म्हणतात. गेले या मार्गाने गेले. चौवेदाचे गवार धांडोळीता वेडावली साई दर्शने. किती दुर्लभता सांगितली त्याची सांगा बरं. यांना वाटतं महाराज परमात्मा सुलभ आहे. असा सोपा नाही हो महाराज, असा सोपा नाही महाराज. ब्रह्मवेत्या शुकदेवानी सांगावं, एवढं जरी झालं, एवढं तिळभर जरी शब्द घातलाय बाळक्रीडेमध्ये, तिळभरी तुमच्याजवळ त्या ठिकाणी जरी दोष तुमच्या ठिकाणी असला, तिळभर, बाकीचे सोडून द्या, तरी सुद्धा तो तुमच्याजवळ येत नाही महाराज. बरं का, सामान्य नाही तो. दृष्टी अगोचर, मना अगोचर. काही ठिकाणी असं वर्णन केलंय, माफ करा, वेदा अगोचर परब्रह्म कारण. मला सांगा बरं, वेदा अगोचर असा शब्द आहे, गोचर नाही परमात्मा. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये सांगावं लागलं, ते तर मनाची नकी न लगे, बुद्धीची दृष्टी का न रिगे, तो इंद्रिया कीर जोगे. काय होईल, काय होईल महाराज विचार करा. जर इंद्रियांच्या अधीन होऊन जर महाराज आम्ही तुम्ही जर भगवंताला आळवत राहिलो, तुम्हाला काय वाटतंय की सुखे येतो घरा नारायण त्या पद्धतीनं येईल तो? नाही येत, नाही येत. फार महाराज फार वर्णन केलंय. जन्मच्या जन्म महाराज महात्मे म्हणतात आम्ही घातले याच्यामध्ये, जन्मच्या जन्म. भगवान ज्ञानोबा म्हणतात, बाळ छंदो बाबा 22 जन्मेन मग तोडिली भवाब्दीची कर्मे. त्यावेळी कुठंतरी हात जोडला गेला म्हणतात, पण कशामुळं कळालं होतं बरं का. दुर्लभ असा परमात्मा जर जोडायचा म्हटला, आपलासा करून घ्यायचा म्हटला, तर त्यांच्या लक्षात आलं आता काय नेमकं करावं. आणि म्हणून त्यांनी काय केलं पहा. अरे सुखाचा सुखनिधी सुख सागर जोडला, सुखाचा सुखनिधी सुख सागर जोडला. म्हणून काळा दादूला मज पाचारी गे माये, म्हणून काळा दादूला मज पाचारी गे माये. प्रेमनवाळे मज झाले दिवाळे, प्रेमनवाळे मज झाले दिवाळे, झाले दिवाळे. काळे वनमाळी आले घरा, काळे वनमाळी आले घरा. प्रेमनवाळे मज झाले दिवाळे, प्रेमनवाळे मज झाले दिवाळे. काय केलं मी, परमात्म्याला जर जोडायचं आहे, दुर्लभ असा परमात्मा आहे बरं का, आणि या परमात्म्याला जर आपला असा करायचा आहे महाराज, तर त्याला काय करावं लागेल महाराज. अगोदर ज्यांच्या जवळ तो आहे बरं का, ज्यांच्या जवळ आहे, ज्यांना सोडून तो बाजूला नाही. आता आपण काय करायला पाहिजे, ते एक माध्यम ठरवून त्यांना आपलंसं करायला पाहिजे, आणि ते माध्यम आहे श्री गुरु निवृत्तीनाथांचं. महाराज परमात्मा कसा वर्णन केलं आहे बघा या अभंगामध्ये, सुखाचा सुखनिधी असा परमात्मा, पण तो भोगणारे निवृत्तीनाथ सुख सागर पाहिजेत. काय झालंय, परमात्मा किंवा परमात्म्याचं सुख भोगणारी जी वृत्ती आहे ती महाराज फक्त आणि फक्त ज्ञानोबा म्हणतात माझ्या निवृत्तीनाथांच्याकडे आहे.
तो माप सुखाचं सागर आहे. सुख सागर परमानंदो असं वर्णन केलेलं आहे. त्याच्याजवळ सुख आहे, सुखाची ठेव आहे, सर्व सुखाचे आगर आहे, सुखाचा आणि सुखनिधी. बाप रुक्मादेवी विठ्ठल सुखाचा असा शब्दच आहे. पण ती सुखनिधी, तो सुख ठेवा जपणारा सुखसागर पाहिजे का नको? ते सुखसागर पाहिजे का नको? मला कायम आता मी तुमच्याकडून कधीतरी ऐकतोय की वाघिणीचं दूध जर महाराज जर त्या सुवर्णाच्या पात्राशिवाय राहत नसेल तर आम्हाला काय वाटते की हे जे नामस्मरण हा जो परमात्मा आहे तर मला असं वाटत असलं की ह्या महाराज अशा दोषयुक्त वृत्तीमध्ये नाही का, मलिन वृत्तीमध्ये महाराज तो येईल. तो महाराज असं वाटतं तुम्हाला? शक्य नाही. कारण तुम्ही आम्ही किती जरी म्हटलं तरी महाराज आपली वृत्ती निष्पाप अशी नाही होत. आणि जरी होते म्हटलं तरी ती ठरवायची कोणी? जरी आम्ही म्हटलं तरी कोणी ठरवायची? कारण तुम्हाला गंमत सांगतो एक, ते नाथरायांचं ते हे आहे बघा, रुक्मिणी स्वयंवर. त्याच्यामध्ये महाराज त्या कीर्तिनाम ब्राह्मणानं, त्यांना कीर्तिनाम ब्राह्मण आम्ही म्हणतोय बरं का, हां, त्या कीर्तिनाम ब्राह्मणाने जे महाराज जी अवस्था होती तिची त्या रुक्मिणीची ती पाहिली आणि तिला सांगितलं असं काहीतरी कर म्हणे की तुझी अवस्था तिथंपर्यंत पोचायला पाहिजे. ती मला कशी सांगता येईल तुझी अवस्था? आणि म्हणून तिने एका पत्राद्वारे लिहिली ती आपली अवस्था. ते पत्र आहे बरं का, ते पत्र पाठवलं सुभादेवांच्या हस्ते, म्हणजे त्या आपल्या कीर्तिनाम ब्राह्मणांच्या हस्ते. त्याने त्या ठिकाणी नेलं ते पत्र. नेल्याबरोबर महाराज भगवान परमात्मा या ठिकाणी शासनावर आरूढ आहेत, बसलेले आहेत. त्यांनी पाहिलं, या म्हटले कीर्तिनाम ब्राह्मणांचा सत्कार केला, त्यांची पूजा केली. कसं काय येणं केलं म्हटलं तर पत्र पुढं केलं बरं का. आणि दिलेलं पत्र परमात्म्याला कळालं. महाराज ते पत्र काय केलं, वाचलं नाही, घेतलं नाही, सहज शासनाच्या बुडी ठेवलं. महाराज आपण बसतोय बरं का, तर तिथंच असं त्या बाजूला ठेवलं महाराज तिथं. आणि आल्यानंतर रुक्मिणीनं विचारलं पत्राचं उत्तर काय दिलंय. कारण ती एक अवस्था आहे महाराज, फार मोठी वर्णन केलं आहे त्यात नाथरायांनी. ते नाथरायांनीच वर्णन करावं. अवस्था वर्णन करत असताना त्या अवस्थेवर आरूढ जर असेल तर ती रुक्मिणीची अवस्था कळते महाराज. अवस्थेवर आरूढ असाल तर कळते अवस्था बरं का. आणि मग ते विचारल्याबरोबर सांगितलं काय नाही म्हणे, पत्र घेतलं. त्यावेळेला ती स्वतः म्हणते बहुतेक अजून मी त्या अवस्थेवर आरूढ नाही, म्हणून परमात्मा माझा अंगीकार करत नाही म्हणे. बरं काय 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 कमी होतं का? याती कुळ माझे गेले हारपोनी, श्रीरंगा वाचून आणून या ठिकाणी बरं का, अष्टभोग भोगणे माते नाही चाड, भक्ती प्रेम गोड लिहिले गे माये. ही अवस्था रुक्मिणीची. कितीतरी त्या ठिकाणी चंदन त्या ठिकाणी लावायच्या, हां, नाना तऱ्हेनं तिच्यावर उपचार करायचा. नका काही उपचार माझी आहे शरीरा म्हणून सांगायची. ती बरीच चिंतन आहे त्यात, वाचून पहा तुम्ही, फार गोड आहेत महाराज नाही का. फुलांची सेज जरी तुम्ही त्या ठिकाणी घातली, चंदनाची सेज जरी घातली, चोळी जरी करून मला दिली तरी माझं अंग सगळं पोळल्यासारखं होते असे सांगणारे बरे त्याच्यामध्ये अंग आहे. चंदनाची चोळी माझी सर्व अंग पोळी, कानोवन माळी वेगी भेटवा का. ही अवस्था रुक्मिणीची महाराज. पण ज्यावेळी परमात्म्याला एके ठिकाणी विचारतात काही जण बरं का, काही जण म्हणजे जे परमात्म्याचे ज्यांचं वर्णन 12व्या अध्यायामध्ये आहे की मी कुणाकरता येतो, मी कुणाबरोबर कुणाला पाहण्याकरता मला या ठिकाणी माझे डोळे आसुसलेले असतात नाही का, आणि मला नेमकं कुणाशी बोलावं असं वाटतं, त्यांच्या ठिकाणीच तो आहे. कुणा ठिकाणी तो पाहावया हे डोळे मज अचक्षुषी डोळे आणि हातीची लीला कमळे पुजतया ते. मी रुक्मिणी मी कुणाकरता तरी येत नाही ग बरं का. आणि म्हणून काही प्रमाण आहेत बरं का. समागम त्यांचा धरीला आनंते. कुठं बाळक्रीडेमध्ये प्रमाण आहे. समागम त्यांचा धरीला आनंते. कुणाचा? जिही चित्त वित्त समर्पिले. आणि अशाने त्या ठिकाणी विचारलं महाराज, अधिकार त्यांचा आहे. त्याने विचारलं महाराज आपण असं का केलात म्हणे. आपण साधं पत्र, ते म्हटले असं आहे जी अवस्था रुक्मिणीची आहे ती अवस्था काय त्या अवस्थेचा त्याची हे मला काय त्याची कल्पना नाही असं वाटतंय तुम्हाला? नाही कल्पना त्याची?
अरे त्यांची कुठली अवस्था आहे ती तिची कल्पना आधी पहिली सगळ्यांच्या अगोदर मलाच आहे. न बोलशी तेही कळले देवा, न सांगता तुम्हा कळू येते अंतर, आपण म्हणतोच ना. आणि मग महाराज तुम्ही असं का केलात म्हणे, ती अवस्था तुम्ही समजून का घेतलं नाही. असं आहे, जी अवस्था आहे त्या अवस्थेची जाणीव जरी झाली, कारण पत्रात लिहिले म्हटली जाणीव झाली, पत्रामध्ये त्या अवस्थेची जी अवस्था लिहिलेली आहे म्हणजे त्या अवस्थेची जाणीव आहे. ती जाणीव सुद्धा ज्या भक्ताला आहे ती जाणीव सुद्धा माझी प्राप्ती करू देत नाही महाराज. म्हणून जाणीव शानीव हे ओझच आहे, ओझ आहे ते, बरं का. मग मला सांगा, एवढं जर त्याच्या ठिकाणी आहे, असा जर परमात्मा आहे, एवढा जरी दोष असेल तर त्याला तिळभर सुद्धा जर त्याला म्हणजे या ठिकाणी त्याला हे होत नाही, तर मग महाराज मला सांगा किती त्याचं बर अजून वर्णन आहे. कुठल्या देशात आहे म्हणायला गेलं तर तेही सांगतात कुठल्या देशाचा आहे, कुठल्या देशाचा आहे तो, बरं का. कुठल्या कालातला आहे. गंमत आहे काही अभंगातली ती, बरं का. दुरुल्या देशीचा, दुरुल्या देशीचा, बरं का. बरं कुठल्या कालात नाही तो पण तरी शब्द वापरला, बरं का. कुठला आहे तो, मी कवन पाक की तुला कवनाचा काही झाला, या बोला निरुता युगे गेले असं शब्द वापरला नाही तिथं, कल्प गेले, कल्पच्या कल्प गेलं. मी कुठला आहे हे समजून घ्यायला. आणि म्हणून ती ज्ञानोबांची भाषा आहे, सांगा ओ बाये कोण्या घरी नांदे आणि कैशे या गोविंदे हिंडविले. असा दुर्लभ नाही का, दुर्ळू या शब्दाचा अर्थ दुर्लभ, बरं का. असा दुर्लभ असा परमात्मा मी निवृत्तीनाथांच्या कृपेनं जोडला. कारण परमात्म्याला जोडताना महाराज जर सद्गुरूंची कृपा श्रीगुरूंची नसेल तर महाराज त्याला जोडता येत नाही, येत नाही, बरं का. निवृत्ती प्रसादे मग मी गोवडी हो, निवृत्ती प्रसादे जोडे. कसा अजून एक प्रमाण आहे बघा त्या अभंगातलं, निवृत्ती प्रसादे जोडे विठ्ठल नाम घडे आणि मग ज्ञानदेव बागडे पंढरी. निवृत्ती प्रसादामुळं या ठिकाणी मला तो जोडला, मी जोडला त्याला. महाराज असा आहे, बरं ज्यांच्या प्रसादामुळं जोडला त्यांनाही जोडायला काय तुम्हाला वाटते असे तसे जोडले जातील ते. ज्या वेळेला तुमची आपली साम्य दशा, जोपर्यंत आपण साम्य दशेवर येत नाही तोपर्यंत महाराज आमच्या जीवनात श्रीगुरूंची प्राप्ती नाही आहे. आयसी जे तर साम्य दशा, साम्य दशा म्हणतात त्याला. अजून या बोधावर कोण आरूढ आहेत महाराज सांगा बरं, अजून या बोधावर आरूढ कोण आहेत, साम्य दशेवर कोण आहेत महाराज. अजून माझं तुझं गेलंच नाही, गेलंच नाही, अजून अपपर भाव गेला नाही महाराज. बरं जात नाही असं म्हणू नका, जाईल, जाईल हळूहळू हळूहळू हळू त्या मार्गानं. जर त्या पद्धतीचा जर अभ्यास झाला महाराज तर अभ्यास पे समर्थोशी या न्यायानं ते होईल. कारण अभ्यास तुका म्हणे होईल. आणि मग एकदा का ते जोडले, श्रीगुरु जोडले की परमात्मा महाराज, मग परमात्मा परवता दूर नाही, मग दूर नाही तो. आणि असा तो जोडलेला आहे मी, बरं का. आता ज्याला जोडलेला आहे त्याला शब्द वापरला आहे आंबुला. दुरळू आंबुला केला म्हणजे आपला असा केला. बरं जो ब्रह्मादिकाला ठाव नाही बरं का त्याचा लागत, ब्रह्मादिका देवाला ठाव लागत नाही. 54वा अभंग नाटाचा त्याचं ध्रुवपद म्हणा म्हणजे कळतं, त्याच्यामध्ये प्रमाण आहे बरं का. नाही मग आता मला तरी कसं यायचं, त्याचं प्रमाण आहे. नाहीतर देवा तू कृपा करुणा सिंधू म्हणा, त्याचं ध्रुवपद म्हणा, त्याचंही ध्रुवपद लागतं. हरी शरणागता वज्र पंजर
तू उदार सकल देवा अगोचर ओसी अविकार अविनाश ओसी अविकार अविनाश शरणागता वज्र पंजर शरणागता वज्र पंजर कसा प्रमाण त्या ठिकाणी प्रमाण आहे पहा शरणांगता वज्र पंजर अभयदाना तू उदार आणि पुढचा शब्द फार महत्वाचा आहे सकळ देवा तू अगोचर ब्रह्मादिका अगोचर आहे परमात्मा हो या गोविंदाची माव तेच प्रमाण आहे या गोविंदाची माव हे तो ब्रह्मादिकाची कुवाडे कोडा आहे ते ब्रह्मदेवाला सुद्धा महाराज ब्रह्मादिक देव करोनी संशयाची श्रेणी छेदिती ना असं काहीतरी एक प्रमाण आहे बघा तिथं ते याला भेटतं कुठं सद्गुरी वाचुनी संसारी तारिक याच्यामध्ये कुठेतरी प्रमाण आहे ते इंद्राधिक ब्रह्माधिक महाराज नाही का म्हणून त्या नमनामध्ये जे 108 चरणाचं नमन आहे भगवान ज्ञानोबा यांचं त्याच्यामध्ये प्रमाण आहे इंद्र चंद्र महेंद्र थोर नमने विन नैश्वर महाराज त्या परिच्छिन्न अवस्थेला असा अपरिच्छिन्न परमात्मा कसा कळेल बरं कारण ब्रह्मदेवाची काय ब्रह्मदेव म्हणजे कसा परिच्छिन्न अवस्था आहे ती आणि परमात्मा अपरिच्छिन्न आहे अपरिच्छिन्न आणि तो परिच्छिन्न कसं बसल बरं आणि म्हणून महाराज ब्रह्मदेकाला सुद्धा तो ठाव त्याचा लागत नाही म्हणे लागत नाही महाराज कोडच आहे ते माझे श्री गुरु दादासाहेब फार सुंदर सांगायचे ते म्हणायचे एकदा त्याला असं वाटलं की त्या बेंबीतून म्हणे कधी त्या नाभिकमळातून जाऊन पाहावं म्हणे नेमकं माझी उत्पत्ती कुठून झाले त्याला एकदा वेळ लागला असंच जसं काही आम्हा तुम्हाला बी थोडं असं वेळ लागतं बरं का कधी कधी म्हणते काय ते आधी जरा करून बघतो म्हणते आधी बघ बरं काय इतकं सोपं नाही महाराज ते त्या ठिकाणी पाहिलं काय होतं नाभी कमळी ओ दिशे ब्रह्म सरोवर त्या ठिकाणी त्या सरोवरात पाहिलं महाराज आता कळलं नाही नेमका मी कुठून आलोय ते त्यालाही कळलं नाही महाराज मी कुठून उतरलो ते गेलं ते त्या सरोवरात गटंगळ्या खायला लागलं आणि मग गटंगळ्या खाताना मग कळालं आता म्हणले काय करावं आता गटंगळ्या खाताना कळालं महाराज बरं का आता म्हणलं असं करावं नेमकं त्या परमात्म्याला आपल्या बापाला हाक मारावी म्हणे नाही का ब्रह्मदेव त्या ठिकाणी सांगतात की देवा चुकलोय मी मनाच्या मार्गे धाव घेऊन या ठिकाणी आलोय तर खरा पण या ठिकाणी मला याचा अंत लागत नाही मला कळत नाही याच्यातून काढ बाजूला म्हणे आणि म्हणून ब्रह्मदेवादिकानं सुद्धा कबूल केलं महाराज नाही कळत नाही ब्रह्मादिकाशी न कळे कोडे त्या परमात्म्याची माव त्याची माया ब्रह्मदेवाला सुद्धा कळत नाही कळत महाराज नाही कळत आणि म्हणून महाराज वर्णन केलेलं आहे असा असणारा परमात्मा कसा वर्णन केलाय अभंगाच्या पहिल्या चरणात केला गे दुराळू केला गे पड़े ठाई नाए तालो नाए तालो
स्वयंभूला केला गे बाई ब्रह्मादिका तो न पडे ठाई. ब्रह्मदेवाला सुद्धा त्याचं महाराज ठांग पता लागत नाही असा परमात्मा बरं का. हां, आणि म्हणून वर्णन केलेलं आहे. त्याच्या घरची रीत सांगतात. आता असा तो केला आहे, पण त्यांच्या घरची एक पद्धत आहे, रीत आहे त्याची बरं का. काय सांगितलं आहे? हालो नये, चालो नये आणि सैरा वैरा काही. आता इथं गंमत आहे. हालो नाही, चालो नाही म्हणजे लोक म्हणतील हालायचं नाही आणि चालायचं नाही. असं नाही. आपल्या चित्ताची हालचाल करू नये म्हणे. हालो नाही, चालू नाही शब्दाचा अर्थ आहे महाराज आपल्या चित्ताची हालचाल करू नये. चुकून जर चित्ताची हालचाल झाली तर मग महाराज ते एक रेणुका मातेचं चरित्र आहे. चित्ताच्या हालचालीमुळंच नाही का भगवान परशुरामानं महाराज आपल्या आईचा वध केला. कशामुळं? हालचाल चित्ताची झाली. पतिव्रता असून हालचाल झाली. मला सोपं वाटतंय परमार्थ महाराज, काय करावं बरं का. हालचाल झाली, चित्ताची हालचाल बरं का. त्या महान पतिव्रता द्रौपदी काय झालं? चित्ताची हालचाल झाली. कर्णाला पाहून महाराज म्हणते बरं का 5 पांडव आहेत आणि हा 6वा असता तर काय बिघडलं असतं. दिवस मापलीन महाराज तिनं बरं का, की प्रत्येकाच्या वाट्याला 2-2 महिने आले असते म्हणे. इथंपर्यंत मजल गेली तिची. वाईट असतंय महाराज, वाईट असतंय. मला एकानं प्रश्न केला, भगवान शिव ध्वजस्तंभावरती का आहेत म्हणे, ध्वजस्तंभावर वानर रूपानं का आहेत. तीही गंमतच आहे महाराज. तीही गंमतच त्या अभंगात सांगितलेली आहे बरं का. सहज बोलता बोलता सेतू बांधलेला आहे. ते विचारतात अर्जुनाला पाहिलं, कारण त्याच्या अरण्यामध्ये जात असताना महाराज त्यांनी पाहिलं. अर्जुनाची मारुतीरायांची भेट झाली, हनुमंतरायांची. आणि ते हनुमंतराय म्हणतात त्यांना बरं का, अरे अर्जुना, हो म्हणा. आणि मग त्या ठिकाणी ते म्हणतात तुम्ही इकडं आलाय, हो म्हणे. आता काय करावं, आम्हाला जे या ठिकाणी ते फिरायला जे सांगितलेलं आहे, कारण त्याला त्या अज्ञातवासामध्ये पाठत असताना ते सांगितलं होतं ना की असं असं हे करायला पाहिजे म्हणून. त्यावेळेला महाराज त्या हनुमंतरायांना काय म्हणतात बघा. हे अर्जुन हनुमंतराय, प्रभू रामचंद्र क्षत्रिय होते की नाही, तर हो. ते म्हणले असं लंकेवरती जाण्याकरता म्हणाले आपलं धनुष्यबाणाचा आता असं शेतू बांधायचं का, तुमच्याकडून ते दगड वगैरे टाकून घ्यायची, दगड वगैरे टाकून घ्यायचं, हे असं कशाला. त्या दगडाचं शेतू बांधायची गरज काय, धनुष्यबाणाचं बांधायचं. हनुमंतराय सहज म्हटले नम्रतेनं, अरे अर्जुना तसं नाही बाळा, माझ्यासारखे बलाढ्य लोक ती वानर आपण त्या ठिकाणी उड्या मारणार कुठं काय करणार, ते टिकला असता काय, टिकला असता काय तो धनुष्यबाण. ते म्हणले का टिकणार नाही. मी आता म्हणले इथं ते सेतू बांधतो त्याच्यावरती उडी मारा बरं, धनुष्यबाणाचा सेतू बांधतो त्याच्यावरती उडी मारा बरं. ते म्हटले अरे कशाला हे करतोस बाळ, खरंच मी सांगतोय तुला. ते म्हटले बघ तरी मारून. त्यावर लागली पैज दोघांची महाराज. अशी भक्तामध्ये लागू नये, पण काय न जाणो पुढं काहीतरी करून घ्यायचं असेल, पुढं काहीतरी करून घ्यायचं आहे. ध्वजस्तंभावरी वानरू. ते म्हटले असं करा, जर म्हणाले हा सेतू मोडला, अर्जुन म्हणले बरं का, तुमच्या वजनानं जर हा सेतू मोडला धनुष्यबाणाचा तर मी अग्निकाष्ठ भक्षण करीन, तुम्ही काय करणार बोला. ते म्हटले काही वेळ का असेना मी तुझी सेवा करीन. अर्जुनाला बरं का म्हटले. ते शब्द असा आहे, एका रामाशिवाय कुणाची सेवा करणार नाही. एक राम सोडून साधा बलराम शब्द आला तर त्या गरुडाला काय अवस्था केली त्याची तुम्ही पाहताय. आणि मग इथं अर्जुनाच्या सेवेला प्रवृत्त होतो असं शब्द येणं हे सुद्धा चूक ठरली महाराज. आणि म्हणून भगवान परमात्म्याने सांगितलं आपलं एक काम करा म्हणे, आता तुम्ही म्हटलायच ना सेवा करतो, आता काय करा, ध्वजस्तंभावर थांबा. बरीच कथा मोठी आहे ती पाहून घ्या. म्हणजे ज्ञानोबा इथं काय सांगतात, जरा सुद्धा तुमच्या चित्ताची हालचाल होता कामा नये.
आपण अभंग सहज म्हणतोय, लोक हरिपाठ वगैरे म्हणत गेले की तुकोबारायांचं प्रमाण येतं तिथं पुढं की ठाईच बैसोनी करा एक चित्त आणि मग आवडी अनंत आळवावा. हो, चित्ताची हालचाल परत एकदा ऐका, हालो नये चालो नये, तुकोबारायांचं प्रमाण आहे. अरे न लगे हालावे चालावे बाई, न लगे हालावे चालावे बाई, आवडेच घरी बैसोनिया. हो, हालणे नाही चालणे नाही. जरा जरी चित्त इकडं तिकडं झालं चुकलं बघा. अर्जुनाची एकाग्र अवस्था जशी होती ना, एकाग्र अवस्था होती की नाही महाराज, ते सामान्य होतं का? ते फिरत्या माशाला खाली पाण्यात बघून त्याच्यावरती बाण मारायचा आणि ते डोळा पडायचा. पण एकाग्रतेमध्ये अर्जुनासारखी एकाग्रता नाही. भगवद्गीता सांगायचं कारण तेच ठरलं. गीता अर्जुनाला सांगायचं का काय कारण होतं? एकाग्रता फार महत्त्वाची होती ना. त्यात ज्ञानेश्वरीत काही ओव्या आहेत बघा, चिंतनात येतात काय. ते म्हणतात असं पाहिजे चित्त की त्यात इंद्रियांना जरासुद्धा त्याचा थांगपत्ता लागता नाही आला पाहिजे. कसं कळलं सांगा बरं हे आता. कशा ओव्या आहेत बघा त्या. हे इंद्रिया नेनता, हां, म्हणजे इंद्रियांना कळू द्यायचं नाही. कसा शब्द आहे तो? सुरुवात कशी आहे महाराज, कोराडे महाराज? इंद्रिया ते चोरुणी जीवी तयाशीच फावे. आणि त्याच्यामध्ये असं एक प्रमाण आहे पुढं, हे इंद्रिया नेनता, इंद्रियांना कळू न देता. त्याच्या पुढं असे प्रमाण आहेत आणि की जैसे भ्रमर पराग नेती परी कमळ दळे नेनती तैशीची परी आहे शेविती ग्रंथी. फार कठीण अवस्था सांगितली महाराज ती. बरं, इंद्रियांचे वर्णनच कसं केलंय महाराज तिसऱ्या अध्यायामध्ये 37व्या श्लोकाच्या खाली. महाराज ही प्रवृत्ती कर्माला, प्रवृत्तीच्या अंतःकरणामध्ये जे म्हणजे प्रवृत्तीमध्ये कर्म करण्याची जी वासना निर्माण होते त्याचं कारण जर काय पहिलं काय असलं तर इंद्रियच आहेत. त्याचं पहिलं कारण, जयाचा पहिला कुरुटा इंद्रिये. येथूनही प्रवृत्ती कर्माती विये. आणि म्हणून त्यांना काय सांगितलं अर्जुनाला, मोडूनही घाली आधी ये सर्व थैव. आधी पहिलं ही मोडून घाल. कसं वर्णन केलं असलं बघा ते महाराज. फार कठीण आहे. त्या भोंग्याला जर ही अवस्था कळत असेल, त्या भ्रमराला महाराज, तो पराग सेवन जर करायचा आहे तर ते म्हणतं या पाकळ्यांना स्पर्श नाही करायचा. कारण त्या पाकळ्यामधला असा गुण आहे, त्याला स्पर्श झाला की त्या पाकळ्या मिटतात. कमळाच्या पाकळ्यांचा गुणधर्म आहे, स्वभावच म्हणा त्यांचा, गुणधर्म म्हणा त्या, की त्यांना स्पर्श झाला की त्या पाकळ्या मिटतात. पाकळ्या मिटल्या की महाराज पराग कसं सेवन करायचं बरं? मग शेवट असं होतंय मला, त्या मधाच्या गोडीनं एकदा त्याचा स्पर्श होतो म्हणे त्यांना. असा स्पर्श होतो की ते सेवन करता करता सूर्य मावळतो, इतकी गोडी त्याला लागली असते, एवढा मोह त्याला निर्माण झाला असतो. मग त्यात उत्तीर्ण होईल प्राणी त्या पुढच्या ओव्या सगळ्या. बरे ते कमळ दिलू चिरुणीने ही तो भाग वेगळा बरं का. पण इथं त्या पराग सेवन करत असताना मला महत्त्वाचं काय सांगायचं आहे, जसा तो पराग सेवन करत असताना त्या कमळपत्राला मात्र त्या कमळाच्या पाकळ्यांना स्पर्श होऊ देत नाही, ही त्याची जी खोच आहे. त्या पद्धतीनं महाराज या परमार्थातलं वर्णन सांगितलं आहे. त्या परमात्म्याच्या घरची खूण अशीच आहे, ही रीत अशीच आहे की तिथं चित्ताची जरासुद्धा हालचाल होऊ नये. नारद महाराज एवढं वर्णन आहे, नारद जगाचे गुरु नारद मुनी, पण झाली ना चित्ताची हालचाल, नारदाची नारदी व्हावं लागलं. आणि आज तुम्ही आमचा जो परमार्थ आहे तो तुम्हाला काय वाटलंय, ठाईचं बैसोनी म्हणजे बैठक घालून चित्ताची आहे, चित्ताची बैठक आहे असं वाटतं.
आणि हीच गंमत त्या लग्न सोहळ्यातली आहे महाराज, ही घरातली. महाराज एवढं पती पत्नी सामान्य नाही, पत्नी ही महाराज मोक्षालाही नेऊ शकते आणि पतनालाही नेऊ शकते, लक्षात ठेवा. तिच्या काही पायऱ्या शास्त्रानं सांगितल्यात मुलीच्या, बरं का, पायऱ्या आहेत. जशा भक्ताला सुद्धा त्या पायऱ्या सांगितल्यात काही तशा तिथं त्या पायऱ्याच आहेत महाराज. तिनं पत्नी बायको या पदावर आरूढ न होता पतिव्रता कसं होता येईल, पतिव्रता कसं होता येईल या न्यायानं महाराज आपल्या संसारात राहावं. जिव्हाळा पतीशी असावा आणि सासुरवास महाराज किती जरी झाला तरी पतीवर जिव्हाळा असल्यामुळे त्या सासुरवास सहन करावा. पतीची जिव्हाळा म्हणूनही सासुऱ्याशी साईजे, ज्ञानोबा अभंग. जिव्हाळा पतीचा आणि म्हणून सासुरवास सहन करावा. तसं जिव्हाळा परमात्म्याचा आहे, त्यांना हा जगाचे सगळे सोस आघात घ्यावं महाराज, सहन करावं लागतं ते. पण हे करत असताना बैठक मोडायची नाही, बैठक मोडली की चुकलं. म्हणून अर्जुनाचे पांथी जे परिसन या योग्य होती असा शब्द आलाय हो. अर्जुनाच्या पंक्तीतला असला ऐकणारा तर योग्य, बरं का, जे अर्जुनाच्या पंथ त्याने त्या लोकांनी त्यांनी कृपा करून संती अवदान द्यावे, अवदान द्या, लक्ष द्या. पण अर्जुनाचे पांथी जे परिसन या योग्य होती, आधीच ते मूळ सांगितलं की त्या पद्धतीचे असाल तर, त्या पंक्तीतले असाल तर का एकाग्र होती. म्हणून एक अर्जुनाची विशेष स्तवावा, ऐशी आवडले माझ्या जीवा जो त्रिभुवनाच्या दैवा एका येतून झाला. त्रिभुवनाचं दैव प्राप्त झालं महाराज अर्जुनाला. शक्य होतं काय, माप द्रौपदीला महाराज तो पण असा होता गेलाच ना की आता इथं खाली पाण्यात बघून तो माशाला, फिरत्या माशाला, एवढं सोपं होतं ते. श्री गुरु द्रोणाचार्यांचा आशीर्वाद असा होता की निस्ता पोपट त्या ठिकाणी, पोपटाचा डोळा फोडायचा आहे, अनेकांनी फक्त पोपटच दाखवला, पोपट कसा आहे सांगितला, इथं नको होता ते पान आडवं येते, ते झाड कसलं आहे ते सांगितलं. पण काय दिसतंय असं विचारल्यावर फक्त अर्जुनानं सांगितलं, तुमच्या मुखातनं जर मला डोळा असा शब्द आला आहे तर मला पोपट बघायची गरज काय, मी डोळाच बघितला मुसायला. गुरुच्या मुखातून आले शब्द, श्री गुरु वचना दिटू देत असू जतना आणि मग शिष्य आत्मभुवना माझी, नाही असं वर्णन आहे महाराज, सामान्य नसते, लक्षात ठेवा. आणि म्हणून इथं म्हणतात हालो नाही, चालो नाही. त्यातलीच प्रमाण त्या नाटामध्ये आहे, 36व्या अभंगामध्ये. हरी नये निगो आपुलिया घरा, बाहेर लागो ने देवारा, बहु बोलने ते सारा, संग दुसरा वर जावा, संग दुसरा वर जावा, सावळे रूप द्यावे, सावळे रूप द्यावे, नये निगो आपुलिया घरा, बाहेर लागोने दिवारा, बहु बोलणे ते सारा, संग दुसरा वर जावा. 36वा अभंग, हेची भवरोगाचे औषध. त्यात वर्णन आहे महाराज, काय करावं काय करू नये, काय करावं काय करू नये, सगळं आहे. आम्हाला किती सांगितल्यानंतर आम्ही काय करावं आणि काय करू नये याच्यामध्ये आम्ही हे करू महाराज, विचार करत राहू. किती सांगितल्यानंतर. त्याचं दुसरं एक कारण माझ्या लक्षात आलं आहे खोराडे महाराज, दुसरं एक पाटील महाराज, एक कारण लक्षात काय आलं माझ्या माहिती आहे का, समाजावर ज्या अर्थी परिणाम होत नाही त्या अर्थी सांगणारे अधिकारी नाहीत महाराज. समाजावर परिणाम होत नाही त्याचं कारण अधिकारी सांगणारा नाही, असं झालेलं आहे ते. सांगणारा जर अधिकारी असेल तर ऐकल्याबरोबर महाराज मग काना वचनाची भेटी कुणी सांगितले महाराज, ते
वर्णनच आहे की नाही. लक्षात ठेवा. का जाग येत नाही समाजाला? कारण उभा राहून सांगणारा जागा नाही. म्हणून समाजाला जाग येत नाही बरं का. लहान तोंडी मोठा घास. लहान तोंडी असं का म्हटलं मी? कारण महाराज मी तुम्हाला कितीतरी वेळा सांगितलं आहे, मी या बाबतीत अल्पज्ञच आहे, अल्पज्ञ आहे. त्याच्यामुळे ही व्याख्या करायला लागलो बरं का. सांगणारा जर अधिकारी झाला तर महाराज ऐकणाऱ्यांच्यावर बरीच लोक म्हणतात हो, किती सांगितली कीर्तन तरी लोक महाराज करायचं तेच करतात, करायचं तेच करतात. म्हणजे अरे बाबा त्यांची चूक नाही, ते सांगणारा अधिकारी लागतो, त्याकरता अधिकारी लागतो. आणि त्याची व्याख्या तुम्हाला विस्तृतपणे तुम्ही लोकांना आता सगळी ती चिंतनात तुम्ही घेतलं आहे. अधिकाऱ्याची व्याख्या सामान्य नाही बरं का, सामान्य नाही. आणि म्हणून असा वर्णन केलं आहे महाराज की त्याने काय करावं, ती रीत पाळावी, त्या कुळाचार पाळावा त्या घरचा, हलो नये चालो नये. आणि पुढे शब्द वापरला आहे सैरा वैरा काही बोलू नये विठोबा रकुमाई. जय जय कुमार 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 जय जय कुमार कुमार जय जय कुमार कुमार जय जय कुमार कुमार. दुरळो अंबुला केला गे बाये, 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 दुरळो अंबुला केला
हरी दुरळू आंबुला केला गे बाई, ब्रह्मादिका तो न पडे ठाई, हालो नये चालो नये, सैरा वैरा काही बोलू नये. हालायचं म्हणजे चित्ताची हालचाल करू नये. मगाशी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे अधिकाऱ्याचंच वर्णन आहे ते, का ते सांगितलेलंच आहे श्रीमद शंकराचार्यांनी बरं का, घातलेलंच आहे ते लक्षण. त्याच्यामुळं हालो नये चालू नये आणि सैरा वैरा काही बोलू नये. जरा जरी बोलण्यात जरी चूक झाली बोलण्यात म्हणा बरं का, तरीसुद्धा त्याचे दोष सांगितलेत. 13व्या अध्यायामध्ये त्याचे दोष आहेत महाराज. विरोध वादू बळू, प्राणिताप ढाळू, उपास छळू, वर्मस्पर्शू, आटोवे गोविंदानो, आशा शंका प्रतारणू, आशे संन्याशिले अवगुणू, जया वाचा, असं वर्णन आहे बरं का. मग काय बोलावं त्यानं महाराज फक्त या वाचेनं जयाचे वाचे माझे आलाप या न्यायानेच राहावं बरं का रे की नाही. आणि म्हणून तिथं वर्णन केलं आहे सैरा वैरा म्हणजे बाकीचं आनंद वाचळ या शब्दानं काही बोलू नये. त्या बोलण्यामुळे सुद्धा दोष लागतात. महाभारत हे बोलण्यानं घडलं म्हणतात बरं का. बोलण्याचे बरेच दोष आहेत शास्त्रानं सांगितले. म्हणून काही बोलत जाऊ नये, म्हणून बोलण्याचे नाही देवाहुनी काही, अशी हे घालून दिली बरं का आम्हा तुम्हाला. महाराज नाथराजसुद्धा सांगतात काय बोलायचं झालं, बोलायचं वाटलं ना तर बोला, पण व्यर्थ गलबला करू नका. काय बोला, हरी बोला, हरी बोला, हरी बोला, नाहीतरी हा बोला, पण व्यर्थ गलबला करू नका, असा शब्द वापरलेला आहे बरं का. व्यर्थ गलबला करू नये. आणि हरिपाठामध्ये जो ज्ञानोबांच्या तेच आहे, वाया व्यर्थ कथा सांडे मार्ग, आनंद वाचाळ बरळती बरळ्या न्यायानं बोलू नये म्हणतात. सैरा वैरा काही बोलू नये. मग पुढची आणि रेषा त्या ठिकाणी घालून दिली बरं का. कोणती, की महाराज आंबुला केला जरी धावे मन, तर त्याचा पुढचा परिणाम सांगितला आहे, बुडती 42 जाती नाकान. म्हणून बऱ्याच वेळा त्या ह्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये अनन्य भाव संबंध सांगितलेला आहे. परमात्म्याशी अनन्य भाव संबंध सांगितलेला आहे बरं का, लक्षात ठेवा. आणि कोणत्याही ठिकाणी जर भाव असेल आपला आणि मग इथं जर आपण त्याचं म्हणून घेत असू तर तो एक व्यभिचार सांगितला आहे शास्त्रानं. हो बरं का. जो माझा आहे मज माझे असता मी दुरावे पंडूस होता, 9वा अध्याय. ते पुण्य आयुष्य म्हणतात जीभ न तुटे काही, जीभ तुटणार कशी नाही म्हणे. इकडं माझा म्हणतोय, माझी मूर्ती निपजवी, 13वा अध्याय. माझी मूर्ती निपजवी, घराच्या कोणी बैसवी, आणि आपण देवी यात्रेत आहे. म्हणून बरीच आम्ही आता महाराज माळा वारकरी मंडळी आहे, माळा घातलेत, पण अजून पांडुरंगावर पूर्ण विश्वास नाही. काय आहे अजून म्हणता येते नाही, जरा तिकडे जरा खेटं घालून येतो बरं का, जातोय बरं का. बरं नको जायला असं म्हणाल नाही, तेही सांगतो तुम्हाला. तुम्ही जा, पण सर्वत्र नमस्कारी मज एकाती ही भावना धरून जा. तुम्ही जा ना, तो सर्वत्र व्याप्तच आहे, तो सर्वत्र व्याप्त आहे. महाराज जसं सोन्यात अभेद आहे, काय अलंकारात अभेद आहे. अभेद कशात आहे, अलंकारात आहे काय सोन्यात आहे. मग तसं त्या ठिकाणी पहा ना, अभेद रूपाने त्याला सगळीकडे पहा ना, तोच आहे सर्वत्र. सर्वत्र व्याप्ती त्याचीच आहे. विठ्ठल विस्तार लाजनी सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी, विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. आणि त्यात ज्ञानेश्वरीमध्ये प्रमाण एक आहे महाराज, त्याच्यामध्ये असं वर्णन केलं आहे, अर्जुना मी नसे असा कुठला तरी एक ठाव आहे का, कौन एक ठाव असे. हरि तेरे हरि तेरे हरि तेरे लावा लावा हरि तेरे हरि तेरे मस्त सिस्टम आहे.
हरी वाचून ठाव नाही कुठं नाही असा तो आहे सांगा बरं. जळामध्ये आहे, स्थळामध्ये आहे. ज्ञानोबरायांचा अभंग आहे, शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला, अकळ बाप रखुमादेवर विठ्ठलू सकळ. या न्यायानं ते म्हणतात, जा ना सगळीकडं, जा सर्वत्र नमस्कारी, प्रत्येक देवी देवतांमध्ये बरं का, पण तो आहे, तोच आहे हा भाव ठेवून त्याला भजा बरं का. हा भाव ठेवून जा. तिथं गेल्यानंतर नाही 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 ते वेगळं आहे, इथं ते चालत नाही म्हणतात लोक. माझा म्हणा होता आणि मग दुसऱ्याचं होता कसं बरं, कसं होता? नाही व्हायचं म्हणे, नाही, व्यभिचार आहे तो, व्यभिचार आहे. फार ज्ञानोबराय वर्णन करतात बरं का. आणि म्हणून वर्णन असं केलेलं आहे की जर तो आंबूला केला, देव आपलासा केलाय ना, तो आपला झाला ना, मग त्याला सोडून दुसरीकडं मन नाही घालायचं. जसं आता लग्न झालंय, नवरा केलाय ना, नवरा केलाय, मग आता मन दुसरीकडे पळवायचं नाही. ते त्यातच बसतंय सगळे बरं का, लक्षात ठेवा, रीतच आहे ती. नाही पळवायचं कुठंही. त्याचे दोष सांगितले शास्त्रानं. नामदेवरायांचा एक फार मोठा अभंग आहे, त्याच्यामध्ये दोष सांगितलेत, व्यभिचारांना काय दोष असतात. चुकून जर परपुरुषावर जर मन गेलं स्त्रीचं, तर तिचं काय पुढे यातना सांगितलेत नामदेवरायांनी. मला तर जळत्या खांबाला बांधली जाते म्हणे तिला. व्यभिचार करतात लोक महाराज. म्हणतात तिथं शब्द वापरला आहे, आंबुला केला जरी धावे मन, बुडती शब्द वापरलेला आहे. बुडती 42 जाती नाक कान. 42 म्हणजे नाही का, पाठीमागल्या आपल्या पाठीमागची आणि त्या मुलीच्या पाठीमागची, जे मुलगी होऊन लग्न होऊन येणार तिच्या मागची कोणच राहत नाही ती महाराज. जर चुकून जर मन व्यभिचारी झालं तर शब्द आहे. केलाय तोला ना, आता तो आहे ना आपला. आणि म्हणून शास्त्र, धर्मशास्त्र काय सांगताय पहा, जरी पत्नी आपली काय कुरूप जरी झाली, असा शब्द आहे ना, कुरूप जरी झाली तरी भोगिता तेची भली. हां, जरी वनिता आपली. हां, म्हणून एखादी आपली पत्नी महाराज जरी कुरूप दिसायला असली तरी धर्मशास्त्र सांगतंय की खऱ्या अर्थानं महाराज धर्मानं तिच्याशी रतो आपण महाराज धर्म सांगतोय बरं का, पण ती चांगली नाही म्हणून दुसरी देखणी दिसते म्हणून तिच्या मागं लागू नये. आता हल्ली समाजात ती एक प्रथा जास्त आहे महाराज. करू नये तसं, नाही, लक्षात ठेवा. नाही नाही नाही, का वर पडला अंगा अनावे अंगा असा एक शब्द आहे पुढं. करू नये तसं महाराज, लक्षात ठेवा. व्यभिचार करायचाच नाही. ज्ञानोबरायांचं प्रमाण आहे, सौरी झाले जनी राम केला धनी. राम केला धनी कसा केला मी त्याला आपला असं करताना कसा केला, अरे अनुताप वैराग्याचा नेसले मिशेला. अनुताप वैराग्याचा नेसले मिशेला. मागील कर्म पुसू नका, ठाऊक नाही मला, ठाऊक नाही मला. मागील कर्म पुसू नका, ठाऊक नाही मला, ठाऊक नाही मला. सौरी झाले धनी राम केला धनी. सौरी झाले धनी राम केला धनी. महाराज, एक कापड जरी शिवायचं झालं, हे कापड जे असते त्याला आडव्या आणि उभा असा धागा असतोय महाराज, त्याशिवाय कापड होईल कसं. तसं भक्ती करता अनुताप आणि वैराग्य. चिरंजीव पदामध्ये वर्णन आहे, कथा त्या तुमच्या मुखात एकदा ऐकलंय मी.
येथे मुख्य पाहिजे अनुताप. त्या अनुतापाचं स्वरूप सांगितलं त्याच्यामध्ये, वर्णन करा. आणि म्हणून अनुताप आणि वैराग्य. महाराज वैराग्य नसेल तर किती ज्ञानाच्या गोष्टी तुम्ही सांगाल. कारण जो विवेक सांगितलाय बरं का, तो विवेकसुद्धा वैराग्याच्या शिवाय टिकत नाही महाराज. वैराग्य नसेल तर म्हणून ज्ञानाशी काही कसं आहे ते, विवेक वाचून काही, वैराग्य वाचून काही, हा म्हणजे विरक्ती वाचून काही, ज्ञानाशी तगणेच नाही. हा हे विचारणे ठाई ठेवले देवे. काय करायचं मग नुसतं सांग, हे करून सांगा बरं. जर वैराग्य नसेल तर त्याचा मी शेला नेसलाय, मी नेसले बरं का ते वस्त्र. आणि त्याचं प्रमाण दिलं दुसऱ्या एका अभंगात, मनाची या मने गुंफेला शेला आणि मग तो शेला मी बाप रखुमादेवर विठ्ठली अरे पिला. त्याच्यामुळे मी जगात कशी झाले आणि मी त्याला का केला बरं आपलासा, कारण न गमे हा संसारू. आता इथं येतो बरं का, मी शेवट करूया आता. मी त्याला का केला आपलासा, दुर्ळो आंबोला केला. कशा करता केला, कोणी विचारलं नाही. कशा करता केला, का त्याला आपलासा करायचा. अरे न गमे हा संसारू म्हणून केला. हा दुर्ळो आंबोला केला. का लोक म्हणतील कशासाठी केला, तर त्याला करण्याचं कारण न गमे हा संसारू आणि म्हणून केला भरतारू. या संसारात मला गमना कर्मना. हां का बरं, कारण माझा नवरा प्रवृत्तीचा आधी पहिला असा आहे की तो माझी इच्छा पूर्ण करणारा नव्हता. आदिल्या भरतारे काम नव्हे पुरा आणि म्हणून व्यभिचारा टेकली. आता तो आवडणारा तो दुसरा, मला दुसरा कोण बरं पती म्हणून मी त्याची निवड जरी केली तरी मला महाराज आवडतोय तोच आहे. निर्गुण पती आवडे मज, बरं का, अशी अवस्था आहे. आणि म्हणून म्हणतात महाराज आता आंबुला केला जरी धावे मन, बरं का. जरा उड्या मारायला चालू आहेत म्हणून सांगितलं तुम्हाला. हां असं उडी मारायला लागते. आता काय करणार, कारण याने टायमिंग दिलेला असतोय 9ला पोहायला पाहिजे, बरं का. आंबुला केला जरी धावे मन बुडती 42 जाती नाक कान. आणि म्हणून महाराज म्हणतात जे काय पाठीमागं झालं असेल ते होऊ दे म्हणतात. मागील केले ते अवघेचे व्हाव. नाटामध्ये प्रमाण आहे त्याला. आता त्या मागील काळ अज्ञानपणे सरला स्वभाव त्या गुणे नेणे आयुष्य होते उणे पुढील पेने अंतरलो. आणि म्हणून आता तरी असं कर नाही अनुतापे पांगरे दिशा. 36व्या अभंगाचा शेवट. श्वेत निगो दे अवघी आशा होशील आधी होताची तैसा तुका म्हणे दशा भोगी. वैराग्य म्हणून वर्णन केलेलं आहे. मागील केले ते अवघेचे वाहो बाप रखुमादेवर विठ्ठल नाहो. हलो नये चालो नये सैरा वैरा काही बोलू नये. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली कुंडली कवरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.